यांनी पाणी आणायला गेले होते. अद्विक आणि मी त्यांच्या मागे निघालो होतो आणि यांनी ना खालीच थांबले म्हणून अद्विक रडत होता आणि मी व्हिडिओ कशी काढते म्हणून पायऱ्यावरती लोळत होता. म्हणजे अद्विक एवढा हट्टी झालाय ना, खूप हट्टी झालाय. लागलं वगैरे त्याला काय फरकच पडत नाही. तर अद्विकला नंतर दुपारी झोपवल्यानंतर ना म्हटलं चला आपण ना ज्वेलरी बनवूया. म्हणजे मी मंगळसूत्र बनवायचं सामान वगैरे आणलं होतं. तर हळूहळू ज्वेलरी पण शिकायची, पण त्या अगोदर म्हटलं इनविजिबल मंगळसूत्र बनवूया, कारण ते खूप ट्रेंडिंग चालू आहे. सामान मी घरीच आणलं होतं बनवायला. म्हटलं बघूया बनवून कसं होतं कसं नाही. तर त्यासाठीच मी इथे मस्त मंगळसूत्र बनवायचं माझं काम चाललं होतं. तर मी त्या अगोदर ना 0.3 mm ची वायर घेतली होती. त्याच्यामध्ये लॉक बीड टाकले, 2 काळे मणी, एक पॅन्डंट टाकलं, परत 2 काळे मणी आणि लॉक बीड टाकलं. आता तुम्ही म्हणता असाल लॉक बीड सारखे सारखे का टाकतीये, तर लॉक बीड ना पेंडंटला ना लॉक करायचं काम करतं. म्हणजे ते पेंडंट ना जागेवरून थोडंही हलत नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये ना लॉक बीड इम्पॉर्टंट आहे. तर पेंडंट तर ऍड केलं होतं. तर म्हटलं चला साईडनी ना थोडेसे काळे मणी वगैरे ऍड करूया, कारण मंगळसूत्राचा लुक आला पाहिजे ना त्याच्यामुळे. आणि तुम्ही म्हणत असाल असली कसली पक्कड घेतली स्वयंपाकाची, कारण माझ्याकडे ना ज्वेलरी बनवायचं प्रॉपर असं काय सामान नाहीये पक्कड वगैरे, त्याच्यामुळे ना या पकडीने पण काम होतंय. तर म्हटलं चला हीच घेऊया. दोन्ही साईडला काळे मणी टाकले होते आणि त्याच्या मागे ना 2 काळे मणी टाकले होते. म्हणजे खाली 4 मणी टाकले होते आणि वरती ना 2 मणी टाकले होते. आता मला जशी डिझाईन पाहिजे होती मी तशी बनवली होती. तुम्हाला जशी पाहिजे तुम्ही तशी बनवू शकता. म्हणजे आपण याच्यात काही ऍड करू शकतो आणि खूप सुंदर दिसतं काही ऍड केलं तरी पण. तर माझं इथे बनवायचं चाललं होतं आणि अद्विक ना झोपेतनं उठला होता. पण म्हटलं याला जर खाली ठेवावं ना तर हा रडत बसणार, त्याच्यामुळे त्याला मांडीवरती घेऊनच माझं इथे ना मंगळसूत्र बनवायचं काम चाललं होतं. आणि अचानक त्याला रडू आलं. म्हणजे त्याचं असंच चालू असतं, झोपेतनं उठला ना थोड्या वेळ शांत बसतो, थोड्या वेळ रडतो, परत शांत बसतो, परत रडतो, असंच चालू असतं. मग त्याला कशी तरी लाडी गोडी लावून ना त्याला मांडीवरतीच बसवलं, कारण आमच्या साहेबांना रडूच कुठून येतं काय माहिती एवढं. मग शांत झाल्यानंतर परत त्याला मांडीवरतीच बसवलं आणि मंगळसूत्राच्या तयारीला लागले. कारण मंगळसूत्र जर असंच अर्धवट जर सोडलं ना तर कसं तरी वाटतं आणि एक्साइटमेंट खूप असते की कसं होतं आणि कसं नाही. त्यातून अर्धवट मंगळसूत्र काय सोडावं असं वाटत नाही. तर मस्त इथे मी रिंग अटॅच केली आणि लॉक हुक पण अटॅच केलं, पण ते काय मला तुम्हाला व्यवस्थित दाखवणं जमलं नाही, कारण अद्विक माझ्या मांडीवरती झोपला होता. तर मस्त लॉक बीडने ना त्याला लॉक केलं आणि आपलं इनविजिबल मंगळसूत्र ना रेडी झालं होतं. म्हणजे मला खूप आवडलं होतं हे. फर्स्ट टाइम ट्राय केलंय पण खूप मस्त झालं होतं. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा. बघा किती सुंदर दिसतंय. म्हणजे खूप नाजूक असं असे 2 पॅन्डेट माझ्याकडे, पण याला कधी मुहूर्त लागतो बनवायला काय माहिती. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.